आणि आयुष्य जगण्याची जी कला आहे याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोलत होतो. आणि हे बोलताना मी त्यांना सांगत होतो की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात, आणि आपण जो स्वतःला मनस्ताप करून घेतो तो याच्यासाठी करून घेतो की आपलं अटेन्शन, आपला फोकस त्या गोष्टींवर असतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपल्या मनात ठेवून काय उपयोग आहे. आणि मी त्यांना हे सांगत होतो की आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करणं, त्याच्याकडे आपलं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज संपूर्ण विश्वभरामध्ये लोकांचं मानसिक स्वास्थ्य फार बिघडत चाललं आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊन आपला ताप, आपली डोकेदुखी, इतर जे शारीरिक रोग आहेत त्याच्यासाठी औषधं नक्कीच घेऊ शकतो, पण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतोय? सोशल मीडियामुळे ते आणखी जास्त झालेलं आहे. गावागावांमध्ये सोशल मीडिया पोचलेलं आहे. स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत. तुम्ही सगळ्या स्मार्टफोनवरच हा व्हिडिओ काढता, स्मार्टफोनवरच फोटो घेतात, स्मार्टफोनवरच हा जो संवाद रेकॉर्ड करत आहात. आणि स्मार्टफोन सगळीकडे आल्यामुळे, इंटरनेट सगळीकडे आल्यामुळे राष्ट्राचा विकास आणि उन्नती निश्चितच होते. कारण जो ऍक्सेस, मला सगळे मराठी शब्द सुचणार नाही कारण मी मराठी बोलत नाही थोडीशी, पण जिथे शब्द अडकतील तिथे इंग्रजी शब्द वापरतो. जो ऍक्सेस आपल्याला आधी नव्हता तो ऍक्सेस आता गावोगावी आलेला आहे. गावातला एक मुलगा देखील IIT मध्ये जाण्याचे स्वप्न पाहू शकतो. आज कुठल्या तरी गावामध्ये एका पाणीपुऱ्या विकणाऱ्याचा मुलगा आज क्रिकेट टीम मध्ये जाऊ शकतो. आणि ही राष्ट्राची उन्नती आहे. फार छान आहे की फक्त मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये मुलं जी आहेत किंवा मुली आहेत त्यांना संधी असं राहिलेलं नाही. आणि हे सगळं डिजिटल एजमुळे शक्य झालेलं आहे. डिजिटल कनेक्शनमुळे हे शक्य झालेलं आहे. पण प्रत्येक गोष्टींबरोबर नफे असतात आणि तोटे देखील असतात. आणि तोटा हा आहे की डिजिटल असल्यामुळे, सोशल मीडिया आल्यामुळे ज्याचा ऍक्सेस आपल्याला नव्हता जगभराचा, तो आज आपल्याकडे आहे. आणि आपण आपल्या गावांमध्ये, आपल्या शहरांमध्ये आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याशी करायला लागलोय. आणि आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष देण्याऐवजी आपल्याकडे काय नाहीये याच्यावर लक्ष द्यायला लागलोय. आणि जर आपल्याकडे काय नाहीये त्याच्यावरच जर लक्ष जात राहिलं तर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं चांगलं राहील. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गावोगावी ठिकठिकाणी जाऊन, सोशल मीडिया आवश्यक आहे, डिजिटल कनेक्शन आवश्यक आहे, त्याच्यामुळेच तर सगळं चालू आहे, त्याच्यामुळेच तरी एवढा विकास आणि प्रगती आहे. पण त्याचबरोबर त्याचा प्रयोग कसा करावा हे शिकवणं देखील फार गरजेचं आहे. युवा पिढी धार्मिकतेकडे फार जातीये. फक्त जी धार्मिकता आपण पाहिली होती ना त्या प्रकारच्या धार्मिकतेकडे जात नाही. कारण वेळोवेळी ना सर पद्धत बदलत असते. 5000 वर्षांपूर्वी अंधारासाठी सोल्युशन काय होतं? प्रकाश. 100 वर्षांआधी अंधारासाठी सोल्युशन काय? प्रकाश. आज अंधारासाठी सोल्युशन काय? प्रकाश. पण 5000 वर्षांपूर्वी तो प्रकाश आपण दिव्याच्या माध्यमातून आणायचो, समई लावायचो. 100 वर्षांपूर्वी इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रिक लाईट्स आहेत. आज आपल्याकडे हॅलोजन लाईट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत. सोल्युशन बदलत नाही, पण सोल्युशन समाजापर्यंत कसा पोहोचेल त्याचा मार्ग मात्र बदलू शकतो. आणि त्यामुळे अध्यात्म हे मानसिक स्वास्थ्यासाठी सोल्युशन आहे. आधी पूर्वकाळी मंदिरात जाणं किंवा मस्जिदीत जाणं किंवा चर्चमध्ये जाणं किंवा एका धार्मिक ठिकाणी जाऊन अध्यात्म करणं तो मार्ग होता. त्याच्यानंतर हा मार्गावरून सत्संगामध्ये बाहेर लोक येऊ लागले, धार्मिक गुरु बाहेर येऊ लागले, स्टेजवरून सत्संग करू लागले मोठे प्रत्येका धर्मातील आणि लोकांपर्यंत पोहोचू लागले. सोल्युशन तोच होता. आज मात्र ते शक्य नाही, कारण आज सगळे सोशल मीडियावर आहे. आणि त्यामुळे आजची जी आध्यात्मिक पद्धती आहे ती मात्र वेगळी आहे. आणि जर आपण
तीच पूर्वकाळी केलेली आध्यात्मिक पद्धती आजच्या आधुनिक युवकांना दिली किंवा युवतींना दिली तर त्यांना स्वीकार होणार नाही. म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की ते प्रकाश सोल्युशन तसाच ठेवून आपण तो प्रकाश लोकांपर्यंत कसा आणू शकतो. म्हणून आपल्याला भाषा बदलावी लागते कित्येक वेळी. मी जेव्हा बोलतो युवा पिढीला बोलतो तर त्यांची भाषा वापरावी लागते. जर आपण त्या काळीची जर भाषा वापरली तर त्यांना ते कळणारच नाही. त्यांच्याशी बोलताना काही मुद्दा जर मांडायचा असेल तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या गोष्टी आणाव्या लागतील. त्यांच्याशी बोलायचं असेल तर सोशल मीडिया स्मार्टफोन बद्दल गोष्टी बोलाव्या लागतील. त्यांना उदाहरणं दिली की समुद्राच्या लाटा बघितल्यानंतर काय होतं, ते समुद्राच्या तटावर कधी बसलेलेच नाहीत. पण त्यांना जर मी उदाहरण दिलं की अरे फोनवरचा फोटो डिलीट केल्यासारखं आपल्या मनामधले संस्कार डिलीट होतात, लगेच कळेल. तर म्हणून असं नाहीये की युवती लोक आहेत जे जनरेशन झी वाले लोक आहेत, आताच्या पिढीमध्ये ते मी मांडणी देखील करतो असेल तसं. पण आजची जी जेन झी आहे ती बाउंड्रीजच्या बाहेर जायला तयार झालेली आहे. तर मी जगभर फिरतो आणि जगभर फिरताना मला हे दिसतं आता की आता जसं मी काय म्हणत होतो काय इंसान तो घर घर में जन्म लेता है लेकिन इंसानियत कहीं कहीं जन्म लेती है. तर आज जी आहे ना, आज जेन झी जी आहे ती इंसानियतवर फोकस आहे, धर्माच्या वर जाऊन. टुडे पीपल आर नॉट फोकसिंग ऑन जस्ट रिलिजन, दे आर फोकसिंग ऑन ह्युमॅनिटी. आणि माझ्याकडे लोक इतके काय येतात, काय युवा पिढी मला ऐकायला तयार होते, कारण इथे धार्मिकता मी कुठे बोलतच नाही. मी बोलतो ह्युमॅनिटी. आयुष्यात राहायचं कसं, आपलं आयुष्यात कसं चांगलं जगायचं, त्याचे मूल्य आहे, त्याचे व्हॅल्यूज आहेत, त्याचे सिद्धांत आहेत, ते आपण आज ह्यांना कसे देऊ शकतो. आणि असं जर करत गेलो ना आपण, त्याचे बाकी सगळे ते हळूहळू बदलेल. पण आजची जी युवा पिढी नक्कीच जनरेशन झी आज तशी नाही सर. कारण मी मुंबईमध्ये राहतो, मी जगभर फिरतो आणि ओव्हरऑल बाकी इतर ठिकाणी देखील गावांमध्ये छोट्या शहरांमध्ये कधी ते थोडंसं असेल तसं, पण तेही हळूहळू बदलेल याची मला खात्री आहे. आणि असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. कॉलेजमध्ये जसे राबवले गेले, प्रत्येका ठिकाणी कसं आहे ना, वस्तुस्थिती काही जरी असली तरी त्या वस्तुस्थितीमध्ये बदलण्यासाठीचं काम करायचं आहे, ते करणं फार महत्वाचं आहे. आणि ते काम करतो आपण. वस्तुस्थिती कुठली जरी वस्तुस्थिती असते, आता कॉलेजमध्ये एक वस्तुस्थिती आहे, कुठे जरी काही वस्तुस्थिती असेल त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि ते काम आपण करतो. लोअर आणि हायर. तर समाजामध्ये जेव्हा आपण केवळ आपलं लोअर सेल्फला जर भरवत गेलो तर ते लोअर सेल्फ फार जास्त स्ट्रॉंग होते. आणि जेव्हा ते लोअर सेल्फ स्ट्रॉंग होते, त्या लोअर सेल्फमुळे समाजामध्ये जे अत्याचार होतात ते आपण बघतो. तर या लोअर सेल्फला कसं कमी करायचं याच्यासाठी एज्युकेशन, आध्यात्मिक कार्यक्रम हे सगळं ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा घटना जेव्हा घडतात त्याला जो न्याय पद्धती आहे, तिथे जो न्याय मिळतो आणि अगदी स्ट्रॉंग दंड मिळतो, पॉवरफुल दंड मिळतो, समाजामध्ये एक नेरेटिव्ह घडलं पाहिजे. नेरेटिव्ह की असं चालणार नाही, असं जर चाललं तर इन्स्टंट त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. मला वाटतं समाजामध्ये असे जे अत्याचार चालतात, बलात्कार होतात, लहान मुलांवर अत्याचार होतात, याच्यासाठी जोपर्यंत आपली ज्युडिशियरी सिस्टम पनिशमेंट इन्स्टंट आणि स्टॉप होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये हा मेसेज जाणार नाही. हा मेसेज दिला तरी लोकांना वाटतं की अरे काय होणार नाही, आणखी 10 वर्ष झालेले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, म्हणून आपण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की जर असं एंटरटेन करायचं नसेल तर आपल्या सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये नो मर्सी, नो लॅक्सिटी, नो कन्सेशन. लहान मुली आहेत त्या, लहान मुलं आहेत ती. लहान मुलं आणि मुली आहेत, कुठली जरी स्त्री जरी असली, नॉट ओनली चिल्ड्रन, कोणाची त्यांच्यावर अत्याचार होतो. अशा प्रकारचा आय डोंट थिंक एनीबडी शुड बी स्पेअर्ड. आणि तिथे जर असं आपली व्यवस्था करायची असली तर आय थिंक दॅट्स वेन हळूहळू समाजामध्ये हा जर मेसेज गेला ना तर कदाचित त्यामुळे जागरूकता वाढेल आणि लोक सतर्क होतील की करून चालणार नाही, कारण मी स्वतःच्याच पायावर पुढे. थँक्यू व्हेरी मच.